शेतकरी बांधवांनो नमस्कार। पहा, शेतकरी बांधवांना सूचना आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आपल्याला आला नसेल तर आपण घाबरून गेला असाल। पहा, हप्ता आला नाही, तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे। काही कारणास्तव तुम्ही अपात्र झालेला आहात। आता तुम्हाला पुन्हा लाभ मिळेल का याचीच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। पाहू शकता, पती पत्नी दोघेही लाभ घेत असतील किंवा 2019 नंतर आपल्या नावावर शेत जमीन नोंद झाली असेल तर अशा नागरिकांच्या 20वा हप्ता हा थांबलेला आहे किंवा हा जो ऑगस्ट महिन्यातील हप्ता आलेला होता तो तुर्तास थांबवण्यात आलेला आहे। आता काय सूचना देण्यात आलेली आहे ती आपण आता पाहूयात। पाहू शकता, शेतकरी बांधवांना सूचना देण्यात आलेली आहे, पीएम किसान योजनेअंतर्गत 20वा हप्ता वेळी लाभ न मिळाल्याने आपले पोर्टलवरील स्टेटस तपासले असता खालील संदेश आला असता। खालील कोणता संदेश तर पहा, यू हॅव बीन मार्क as an ineligible beneficiary, please visit your nearest agriculture department office for future assistance। म्हणजेच काय, तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे आणि तुम्ही कृपया जवळच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणजे कृषी विभागाशी संपर्क साधा असा तुम्हाला रिमार्क सुद्धा आला असेल। पाहू शकता, पीएम किसान पोर्टलवर वरील रिमार्क नुसार लाभ अपात्र झालेले असल्यास अशा लाभार्थींना केंद्र शासनाने रेशन कार्ड संबंधित प्रणाली तसेच जन्म मृत्यू नोंदणी संबंधित प्रणाली, भूमी अभिलेख नोंदणी संबंधित प्रणाली अशा शासनाच्या विविध प्रणालीसोबत पीएम किसान योजनेचा डाटा व्हेरिफिकेशन करून या दरम्यान अपात्र आढळलेल्या लाभार्थींना थेट अपात्र केलेले आहे। अशा लाभार्थ्यांची पडताळणी संदर्भात यादी व करावयाची कार्यवाही संबंधित कार्यपद्धती केंद्र शासनाकडून उपलब्ध होतात जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येताच आपणास कळविण्यात येईल। तसदीसाठी समश्व असं कृषी विभाग कोल्हापूर तर्फे हे शेतकरी बांधवांना सूचना देण्यात आलेला आहे। म्हणजेच पहा, आता इथून लाभार्थी व्हेरिफिकेशन होणार आहे ज्यांचं 2019 नंतर भूमी म्हणजे 7/12 नावावर झालेला आहे। त्याचबरोबर ज्यांचा पती व पत्नी दोघंही लाभ घेत असतील किंवा पहा एकाच कुटुंबातील 2-3 व्यक्ती म्हणजे पहा पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्य असे जर असेल, अटी शर्तीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे थांबलेले पाहायला भेटतात। पण ज्यांचं 2019 नंतर नाव नोंद झालेलं आहे त्यांचे सुद्धा हप्ते थांबलेले आहेत। पहा, ज्यांच्या शेतकरी कुटुंबातील शेतकरी मयत झालेला आहे तर त्यांच्या वारसांची नावे नोंद झाली असतील 2019 नंतर तर त्यांचे सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे। तर अशा पद्धतीची ही अपडेट आहे। तर मागील जो व्हिडिओ बनवण्यात आलेला होता की तुम्हाला कशा पद्धतीने अपात्र केलेला आहे ते कसं पाहायचं, तर तो व्हिडिओ इथे येऊन जाईल, तो व्हिडिओ पहा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ त्या संदर्भातील असू शकतो। धन्यवाद।